मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एका गावातल्या चिटकिनीची एक भयंकर गोष्ट घेऊन आलेलो आहे. ही गोष्ट एका सुनील नावाच्या मुलासोबत घडली होती. तो आपल्या गावाकडे इलो आणि चिटकिनीच्या तावडे सापडलो. पण पुढे काय झालं तर तुमका बघूसाठी ही गोष्ट संपूर्ण ऐकायची लागत. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. सुनीलचा जन्म एका गावात झालो होतो. पण त्याचं नशीब इतके वाईट होतं की जन्मल्याच्या 3ऱ्याच वर्षात त्याचे आईवडील त्याला कायमचे सोडून गेले. म्हणजे एका अपघातात त्यांचं जीव गेलो होतो. ज्यामुळे सुनीलका लहानपणापासून आपल्या आईवडिलांची उणीव भासाक लागली. पण नंतर त्याच्या मावशीन त्याला लहानाचा मोठा केल्यान. पण तो आपल्या गावच्या घरात राहत नाही होतो. तो आपल्या मावशीसोबत मावशीच्या घराकडे राहायचो. पण लहानपणापासूनच त्याला सतत स्वप्नात त्याचे आईवडील दिसायचे आणि काहीतरी त्याला सांगूचा प्रयत्न करायचे. पण तेव्हा तो लहान असल्यामुळे त्याला एवढा काय समजत नाही होता. बघता बघता वर्षामागे वर्ष जाऊक लागली आणि सुनील हळूहळू मोठं होऊक लागलो. पण त्याचीही काही स्वप्न थांबत नाही होती. पण त्यांनी हा सगळं प्रकार कधीच कोणाक सांगाक नाही. पण ह्या सगळा होऊक लागल्यामुळे तो सारखं विचार करायचो की हा असा कशाक घडता. बघता बघता ते ह्या विषयात रुची वाढाक लागली. म्हणून तो ह्या संदर्भातच अभ्यास करूक लागलो की माणूस मेल्यानंतर त्याचा काय होता, आत्मा, भूताटकी ह्या नेमको प्रकार हा काय, आत्मे अतृप्त राहतात ह्यो त्याका विषय माहिती होतो. पण त्याने ह्याच्यात अजून खोलवर अभ्यास केल्यान तेव्हा त्याका समजलं की चांगल्या आत्म्यांसोबत वाईट आत्मेसुद्धा असतात. त्यामुळे त्यांच्यापासून खूप धोको असता. मग त्यांच्यापासून वाचायचं कसं ह्याचा तो अभ्यास करूक लागलो. त्या दरम्यान त्याका खूप असे मंत्र वगैरे गावले. त्या मंत्रांचा तो वापर करायचो. तरी जवळजवळ तो आता 20 वर्षांचा झालेलो. आणि तोपर्यंत त्याका एक कळून चुकला होता की आपल्या आईवडिलांची काहीतरी इच्छा एक अपुरी रावली किंवा त्यांका काहीतरी माका सांगायचं असा. म्हणून ते सारखे माझ्या स्वप्नात येतात पण त्यांका सांगूक जमत नाही. म्हणून मग त्याने एक दिवशी ठरवल्यान की आपण आपल्या गावच्या घराकडे जाऊया. कारण त्यांनी जो अभ्यास केल्यानं तो त्यात त्याका असा कळालेला की आपण एखाद्या गोष्टीच्या मुळाशी नाही गेलो तर आपल्याक ती गोष्ट समजायची नाही. आणि त्याच्या आईवडिलांचा मृत्यू ह्यो त्याच्या गावाकडेच झालेलो. त्यामुळे कदाचित त्यांची थंय जास्त शक्ती असत. थंय गेल्यावर ते नक्की काहीतरी माका सांगतील या आशेन तो आपल्या गावाकडे गेलो. गावचं घर बरीच वर्ष बंद होता. म्हणजे आईवडील गेल्यानंतर एका मावशीन आपल्यासोबत नेल्यान तेव्हापासून तर घर बंदच होता. त्यांनी सगळ्यात आधी घर उघडल्यान तो घरात गेलो. आणि त्याच्यासाठी तसं तर घर नवीनच होता. कारण तो 3 वर्षांचा होतो. त्यामुळे त्याका एवढा थोडीच आठवत होता. त्याच्यासाठी ता सगळा नवीनच. बघता बघता तो एका खोलीत गेलो. त्या खोलीत त्याका एक खुर्ची दिसली. ती खुर्ची बघून असं वाटत होता की ह्या खुर्चीवर त्याचे पप्पा बऱ्याचदा बसले असतील. म्हणून तो त्या खुर्चीवर जाऊन बसलो. आणि त्याका एक मंत्र यायचो. जो मंत्र उच्चार केल्यावर आजूबाजूक जर खयचे आत्मे असतील तर ते आपल्या जवळ येतात. त्यांनी तो मंत्र म्हणाक सुरुवात केल्यान आणि जसं तो मंत्र म्हणता तसं त्या खोलीचं वातावरण अचानकच बदलला. त्याका जाणीव झाली की कोणतरी ह्या खोलीत इला. म्हणून मग त्यांनी सरळ आपल्या आई पप्पांका सांगूक घेतल्यान की आई पप्पा, मी इलय. तुमका माका काय सांगायचं असा. बरीच वर्ष झाली. माका कळालं नाही तुमका काय सांगायचं. पण आता माका तुम्ही सांगा. मी काय करू, काय तुमची इच्छा असा. पण पुढसून काय प्रतिसाद येत नाही होतो. पण तेवढ्यात त्याच खोलीत एक जुना कपाट होता. त्या कपाटाचं दार आपणच उघडलं. आणि तो आवाज ऐकान सुनील पटकन त्या दिशेने बघूक लागलो. त्याका समजला की हा कपाट कोणीतरी उघडलेला असा. म्हणून तो पटकन उठलो आणि त्या कपाटाकडे गेलो. आणि त्या कपाटात काय ता तो बघूक लागलो. पण त्याका तसा काय सापडत नाही होता. त्यांनी खूप शोधल्यान पण काय गावलं नाही. म्हणून तो परत कपाट लावूक गेलो.
पण तेवढ्यात एक चावी त्या कपाटासून खाली पडली. ती चावी बघून ह्यो आपलो विचार करूक लागलो की ही चावी हा कसली. चावी असं म्हणजे खैतरी एक कपो असतलो म्हणून तो कपाट नीट निरखून बघूक लागलो. तर एका कप्याच्या आतमध्ये अजून एक कपो होतो आणि थंय चावी लावची जागा होती. त्यांनी पटकन ती चावी थंय लावून बघितल्यान तर ती चावी लागली आणि तो कप्पो उघडलो. जसं तो कप्पो उघडून आतमध्ये बघता तर त्या कप्यात त्याच्या आईचे दागदागिने आणि एक डायरी त्याका सापडली. तशी त्यांनी पटकन ती डायरी बाहेर काढल्यान आणि तो उघडून बघूक लागलो. तर त्या डायरीत त्याच्या पप्पांनी खूप काय काय लिहून ठेवलेला होता. लहानपणीचे त्याच्या आठवणी आणि असा खूप काय काय, जा सगळा वाचून सुनीलच्या डोळ्यात पाणी चिला. त्याका आपल्या आईवडिलांची खूप आठवण येऊक लागली. तेवढ्यात त्याका असं स्पष्ट जाणवलं की त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवल्यानं त्याच्या अंगावरचे केस सगळे वरती झाले होते. पण त्याका समजलेला की हे आपल्या आई पप्पाच असत. त्यांची हीच इच्छा होती की त्याका या सगळ्या गावाचा आणि त्या अखेरीस सुनीलका सापडला होता. पण ती डायरी वाचून सुनीलका खूप आनंद झालो आणि त्या डायरीत घराबद्दल इतक्या काय काय लिहिलेला होता की त्या सगळा वाचून सुनीलची इच्छाच होत नाही होती की आता या घर सोडून काहीतरी दुसरीकडे जायचा. खूप आठवणी त्या घराचे त्या डायरीत लिहिलेले होते. सुनीलने त्या सगळा बघितल्यान आणि आपलं तो सहज हॉलमध्ये बसलो होतो. तेवढ्यात बाहेरसून त्याका कोणचा तरी आवाज येलो. तसं तो आपलं बाहेर जाऊन बघूक लागलो तर एक वयस्कर माणूस बाहेर उभं होतो. सुनीलका बघून तो आपलं त्याका म्हणाक लागलो, अरे तू नलवड्यांचं पोरगो ना? तसं सुनील म्हणालो, होय. त्यावर त्या आजोबा बोलले, अरे लहानपणी तुका किती मी खेळवलंय, खूप आठवण यायची रे तुझी, आता कसं बरो ना? असे ते विचारपूस आपली त्याची करूक लागले आणि म्हणाले की खूप वर्षांनी माका या दार उघडा दिसला म्हणून मी इलय बघूक कोण इला आता, पण तुका बघून खूप बरा वाटला असं ते काय काय सांगत होते. तसं सुनील तेंका म्हणालो की मी आता हयच रवाचो विचार करतय, माका या घरात रवाचा असा. ता ऐकन ते आजोबा बोलले, नको रे, हय थांबान तुझं काय होवचं नाही. एकतर गावात त्या चटकीनीन थैमान घातले ना, माका वाटत नाही ती कोणा काय सुखान जगाक देत. तू थयच असतो बरो, या गाव बरा नाया. ता सगळा सुनील ऐकतच रावलो. तेका समजलं नाही की हो काय प्रकार हा, म्हणून तो तेंका नीट विचारूक लागलो, अहो काय झाला, कोण आहे चटकीन? तेव्हा त्या आजोबांनी तेका सांगितल्याने, अरे गावाच्या वरचो जो भाग हा थंय एका चटकिनीचो वास हा आणि ती थंय कोणाक येवकव देत नाही. कित्येक गावकरी पळान थंयसून इलेत. थंय आजूबाजूक लोकांवर रवायची, तेनी घरादारा सोडून दिल्याने. इतकी भयंकर ती चटकीन हा. ता सगळं ऐकन सुनील विचार करूक लागलो की आता ह्यो काय नेमको प्रकार हा. आणि त्यांनी ह्या विषयात थोडंफार अभ्यास केलेल्यान त्यामुळे त्याची अशी इच्छा झाली की मी बघतोय ह्यो प्रकार हा काय, माझ्यान जर काय झाला तर गावकऱ्यांची मदत होत. म्हणून तो आजोबांका म्हणालो, आजोबा मी ह्या विषयात खूप अभ्यास केलाय, मी तुमची मदत करूक शकतोय. तसे आजोबा हसले आणि म्हणाले, राजा नको रे, आम्ही कित्येक मांत्रिकांका सांगितलं पण कोणाकच या जमला नाही, तू काय करतलं? पण सुनील बोललो, माका एकदा संधी देऊन तर बघा, मी नक्कीच काहीतरी करूक शकतोय. माझ्याकडे खूप उपाय असत आणि बघा माझ्याकडे वेगवेगळी पुस्तकं आहोत. ती पुस्तकं त्यांनी तेंका दाखवल्यान. त्या सगळा बघून आजोबांका कळालं की ने अभ्यास तर केला ना, पण ते तेका एकटो पाठवक तयार नाही होते. ते म्हणाले की तू कोणाक तरी घेऊन जा, एकटो जाऊ नको. पण सुनील बोललो, नको आजोबा, माका एकट्याकच जाऊचं लागतला, मी उगाच दुसऱ्याचो जीव धोक्यात घालूक शकत नाही. आणि माका सगळा माहिती हा, माका तसो काय त्रास होवचो नाही. मी हनुमंताचो खूप मोठो भक्त असय आणि माझ्याकडे एक लॉकेटसुद्धा असा, ज्यामुळे वाईट शक्ती माझ्या जवळपाससुद्धा फिरकाक शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय चिंता करू नको, मी बघतय काय ता, फक्त माका सांगा ती जागा खयची असा ती. ता सगळं ऐकन त्या आजोबांनी तेका ती जागा दाखवल्याने आणि ते म्हणाले, बाळा सावध राव आणि काय लागला तर माका सांग. एवढा बोलन ते थैसून निघान गेले. आणि त्यानंतर सुनील लगेच तयारीक लागलो. इतकी वर्ष त्यांनी या विषयात अभ्यास केलेलो होतो आणि आता त्याची खरी परीक्षा होती. त्यांनी रात्र होची वाट बघितल्यान आणि जशी रात्र होता तसं तो त्याचा सगळा सामान घेऊन त्या आजोबांनी दाखवलेल्या ठिकाणावर जाऊक लागलो. त्या ठिकाणी कोणची जागमागसुद्धा नाही होती. संपूर्ण तो ओसाड परिसर होतो, कारण ते लोक कोण जाऊकच बघत नाही होती. इतकी त्या चटकिनीची दहशत त्या गावात पसरलेली. पण सुनीलका तेव्हा अजिबात माहिती नाही होता की त्याचा पुढे काय होणार असा.
पण तेका मात्र खात्री होती की तो नक्की काहीतरी करतलो, पण ह्याच पुढे जाऊन तेका किती महागात पडणार होता याची तेका अजिबात तेव्हा कल्पना नाही होती. तो आपलं सरळ त्या दाखवलेल्या ठिकाणाकडे जाऊक लागलो. रात्रीची वेळ होती आणि अर्थात रात्री भूताकेतांचं प्रभावही जास्त असता आणि चेटकीनसुद्धा तेव्हा वाटच बघे होते. जसं तो त्या ठिकाणी जाता तेव्हा सगळ्यात आधी तेका समोर एक सुंदर रूपाची पोरगी चलताना दिसली. त्या मुलीक बघून एका क्षणासाठी स्तब्धच झालो. एका समजना की एवढ्या रात्री एवढी देखणी पोरगी कशी काय इली आणि एवढ्या रातची ती चलली कया. तो आपलं त्या मुलीच्या मागसून चलाक लागलो, पण त्या मुलीची चाल आणि ज्या दिशेने ती जायत होती ता सगळा बघून एका जरा शंका इली की ही पोरगी माका बरोबर वाटत नाया. ह्यो तर काय चेटकिनीचो खेळ नसत ना. जसा त्याच्या डोक्यात येता तसं तो थंय सावध झालो आणि त्या मुलीच्या मागे न जाता तो एका ठिकाणी थांबलो आणि तेका जे मंत्र येत होते त्यातल्याच एका मंत्राचं तो उच्चारण करूक लागलो. जसं तो थंय मंत्र म्हणता तशी समोरसून ती चलणारी मुलगी क्षणात नाहीशी झाली. तेव्हा तेका कळान चुकलं की मी थोडक्यात वाचलंय, पण त्यावर तो थांबाक नाय. तो अजून पुढे जाऊक लागलो. तेका बघूचा होता की चेटकीन माझा काय करतली ता. बघता बघता तो आतमध्ये गेलो आणि तेवढ्यात थंय तेका एक बारीकशी झोपडी दिसाक लागली आणि त्या झोपडीत कोणतरी कंदील घेऊन बसला होता. तेका तर आजोबांनी सांगितलेल्याने की हय कोण रवतव नाय, मग हे माणूस आतमध्ये करता काया. ह्या बघूसाठी तो आतमध्ये गेलो. आतमध्ये जाऊन बघता तर एक वयस्कर माणूस एका खॉटवर कंदील ठेवून बसलो होतो. तेंका बघून हे आपलं विचारूक लागलो, हो आजोबा तुम्ही हय काय करतास आणि तुमका त्या चेटकिनीची भीती नाही वाटत. त्यावर ते आजोबा म्हणाले, अरे बाबा तिचं नावसुद्धा घेऊ नको, ती कधी येऊ शकता आणि तू आधी रातचो काय करतं, तुका तुझ्या जीवाची भीती नाया. तसं त्यांनी तेंका सांगितल्यान की आजोबा मी चेटकिनीकच भेटा केलंय, माका तिका आज संपवचा असा आणि या संपूर्ण गावाक तिच्या दहशतीपासून बाहेर काढूचा असा. ता सगळा ऐकन ते आजोबा मोठमोठ्यानं हसाकत लागले. तेंका हसताना बघून एका समाजला की मी जा काय करू केलंय ता काय साधासुद्धा दिसत नाया, पण त्यांनी मात्र मनासून ठरवलेला होता की जा काय होत ता मी माझ्या परीन करतलंय. तसे ते आजोबा तेका म्हणाले, ह्या बघ तुका जा करूचा आता कर, पण आजची रात्र हयच थांब, बाहेर पडा नको, बाहेर तुझ्या जीवाक धोको असा. तसं सुनील म्हणालो, ठीक आ, मी आज हयच थांबतोय आणि बघतोय ही चेटकीन काय करता ती. तसे ते आजोबा कॉटवर पडले आणि त्यांनी सुनीलका एक चटई दिल्याने ती चटई त्यांनी जमिनीवरच अंतरल्यान आणि तो त्याच्यावर पडलो. पडल्या पडल्या त्याचो कधी डोळो लागलो तास तेका समजला नाय. पण मध्यरात्री कोणच्या तरी मोठमोठ्यान किंचळण्याच्या आवाजान तेका जाग येली. तो आवाज ऐकून तो गडबडान जागो झालो. कंदील मालावलो होतो ज्यामुळे त्या झोपडीत पूर्ण अंधार पसारलेलो, पण नशिबान तेव्हा त्याच्याकडे लायटर होता. त्या लायटर त्यांनी पेटवल्यान आणि त्याच उजेडात तो बाजूच्या आजोबांका बघूक लागलो. पण जसं तो लायटर घेऊन बाजूच्या खॉटकडे जाता आणि समोर जा काय दृश्य बघता ता दृश्य बघून त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या खॉटवर ते आजोबा झोपले नाही होते, थंय एक हाडांचो सांगाडो पडलो होतो. ता सगळा दृश्य बघून एका सरसरावून घाम फुटलो. एका समजला की हे मगाशी जे आजोबा होते ते जिवंत नाही होते, ह्यो काहीतरी भयंकर प्रकार होतो. त्यांनी लगेचच आपल्याकडे एक पुस्तक होता त्या पुस्तक उघडल्यान आणि त्याच्यातलं एक मंत्र मनाक घेतल्यान. पण जसं तो हडे मंत्र मनाक घेता तसे तेका बाहेरसून चित्रविचित्र आवाज ऐकाक येऊक लागले. कोण मोठमोठ्यानं हसा होता, खिदळत होता, कोण रडत होता आणि ह्यो सगळं प्रकार ती चेटकीनच करत होते यात एका कळान चुकला. त्यांनी सगळ्यात आधी आपल्या भोवती एक रिंगण आखल्यान. तेका माहिती होतं की या रिंगणाच्या आतमध्ये ती चेटकीन येऊक शकत नाही आणि माका काय ती त्रास देऊक शकत नाही, म्हणून त्यांनी पहिल्या आधी त्या रिंगण आखल्यान आणि त्या रिंगणात बसन त्यांनी मंत्र मनाक सुरुवात केल्यान. अर्थात त्याच्याकडे जे काही मंत्र होते त्याचं उच्चारण याआधी कधीच कोणी करूक नाही होतं, ज्यामुळे त्या मंत्रांचं त्या चेटकिनीवर खूपच असर होऊक लागलं.
त्यामुळे ती अजूनच चवताळली आणि वेगवेगळ्या माणसांची रूपा घेऊन ती त्या झोपडीत येऊक लागली आणि तेका अडवूक लागली. पण एका कळाला ही चेटकीनच असा वेगवेगळ्या रूपान येता. त्यामुळे न थांबता ते मंत्र म्हणाक लागलो. पुढे पुढे तर त्या चेटकीनीन प्राण्यांचे सुद्धा रूप धारण केल्यान. म्हणजे जंगली प्राणी म्हणा नको, विषारी साप म्हणा नको, अशा वेगवेगळ्या आणि भयंकर प्राण्यांचं रूप धारण करून ती चेटकीन त्या झोपड्यात येऊक लागली. आणि ता सगळा बघून ह्याचे मात्र हातपाय थरथर कापाक लागले. हे का कळा नाही की आता माझा काय होतला. आणि तेवढ्यात अचानक त्याच्या झोपडीक आगत लागली आणि संपूर्ण झोपडी चारवल्या बाजून जळाक लागली. तेव्हा तर त्याने आशा सोडल्यान की आता माझा काय खरा नाही. या झोपडेकच आग लागली तर मी आगीत जळानच मरतलय. माका कायो करून ऐसून बाहेर पडायचाच लागतला. पण तो दोनवल्या बाजून अडकलो होतो, कारण तो जोपर्यंत त्या रिंगणात असा तोपर्यंत तेका काय धोको नाही होतो. पण तो जर त्या रिंगणाच्या बाहेर पडलो तर ती चेटकीन त्याची बाहेर वाटच बघत होती आणि तो थैसून बाहेर पडावं ह्यासाठी ती चेटकीन हे सगळे खेळ खेळत होती. सुनील का कळान चुकला की आता माझा काय खरा नाही, मी संपलंय. आणि जेव्हा ह्यो त्याच्या मनात विचार इलो तेव्हा तेका एकच गोष्ट आठवली, ती म्हणजे बजरंगबली. तो हनुमंताचो खूप मोठो भक्त होतो. या सगळा शिकता शिकता तेका ह्याव कळाला होता की जोपर्यंत हनुमंताची साथ असा, बजरंगबलीची साथ आ, तोपर्यंत आपल्याक काही एक होऊक शकत नाही. आणि हे सगळे वाईट शक्ती तेका प्रचंड घाबरतात. म्हणून त्यांनी सरळ हनुमान चालीसा म्हणाक सुरुवात केल्यान आणि बजरंगबलीक आपल्या मदतीसाठी तो बोलवूक लागलो. लहानपणापासून त्यांनी मनोभावे पूजा केलेली होती आणि त्या सगळ्याचा फळ तेका त्या दिवशी मिळाला. जेव्हा तो ह्या सगळा करता तेव्हा अचानक त्याच्या कानावर एक आवाज पडलो आणि तो आवाज बाहेर पडणाऱ्या पावसाचो होतो. तो पाऊस खैसून इलो ता तेका नाही माहिती, पण तो पाऊस पडाक लागल्यामुळे जी झोपड्याक आग लागली होती ती क्षणात विझली आणि चेटकिनीचो तो शेवटचो खेळसुद्धा संपलो. तिका अखेरीस माघार घेवचीत लागली आणि बजरंगबलीच्या समोर खैचाच भूत टिकत नाही ह्या पुन्हा एकदा तेव्हा सिद्ध झाला. त्या चेटकीनीन अखेरीस आपला शेवटचं रूप तेका दाखवल्यान आणि जेव्हा चेटकीन स्वतःच्या रूपात येता तेव्हा मात्र ती हार मानलेली असता. कारण जोपर्यंत तिच्या ताकदा तोपर्यंत ती तरातराची रूपा घेऊक शकता. पण शेवटी ती आपल्या रूपात इली. त्यावरना सुनील का कळान चुकला की आपण जिंकतील. म्हणून तिने अजून बजरंगबलीचं नाव घेऊक सुरुवात केल्यान आणि हनुमान चालीसा सुद्धा तो मोठमोठ्यान ते म्हणाक लागलो. आणि बघता बघता हड्या चेटकिनीचो अंत झालो. ती कायमची थैसून निघान गेली. आणि जेव्हा या सगळा घडला तेव्हा पुन्हा एकदा तेच आजोबा जे तेका रात्री गावले होते ते तेका समोर दिसाक लागले. ते एका म्हणाले, तू आज जा काय केलं तर आम्ही कधीच विसराक शकत नाही. ह्या चेटकीनेन माका किती वर्ष कैद करून ठेवल्या नव्हता, पण आज तू माका त्या कैदीसून मुक्त केलं. तुझे हे उपकार मी कधीच विसरूक शकत नाही. मी तुका एक चांगलो आशीर्वाद नक्की देतय. तू पुढे जाऊन खूप चांगलो माणूस बनतलं. तुका जा काय होया तर आता तुका मिळतला. असो एक चांगलो आशीर्वाद देऊन ते आजोबा थैसून निघान गेले. म्हणजे त्या आजोबांचो ते सांगाडो पडलेलो ता सगळा चेटकिनीनच केलेला होता. त्या आजोबांका तिने पकडलेल्यान आणि म्हणूनच ते आजोबा ते अडकान होते. पण जेव्हा चेटकिनीचो खेळ संपलो तेव्हा ते तिच्या जाळ्यासून मुक्त झाले आणि ते आपल्या पुढच्या मार्गाक लागले. ह्या सगळा बघून सुनीलका अजूनच आनंद झालो आणि त्यांनी इतकी वर्षा ज्या सगळ्याचा अभ्यास केला नव्हतो त्याचा अखेरीस तेका फळ मिळालेला. त्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी हनुमंताचे खूप आभार मानल्यान आणि तो मग आपल्या गावाकडे गेलो आणि थंय जाऊन सगळ्यांका ही आनंदाची बातमी सांगितल्यान. पहिल्यांदा तर त्याच्यावर कोणतो विश्वासच बसत नाही होतो. पण जेव्हा तो रातोरात तेंका थंय घेऊन गेलो आणि ता सगळा दाखवल्यान तेव्हा सगळ्यांचो विश्वास बसलो. सगळेजण खूप आनंदी झाले आणि बघता बघता सुनीलने गावकऱ्यांच्या मनातली ती चेटकिनीची भीती कायमची नाहीशी केल्यान. त्या घटनेपासून आता लोक थंय जाऊक अजिबात घाबरत नाही आणि सुनीलसुद्धा आता त्याच गावात रावता. कारण त्याच्या आईवडिलांची हीच इच्छा होती
जी सुनीलने पूर्ण केल्यान आणि तो आपल्या जीवन आनंदान जगाक लागलो. पण ह्या वरसून एक गोष्ट तर तुमकां समजली आसातच की तुम्ही खंयच्या विशयात किती तज्ञ बना, पण अखेरीस देवाची ही साथ आपल्याक लागताच. त्या रात्री सुनीलकडे त्याचे मंत्र तर होतेच, पण शेवटी तेका हनुमंतानच वाचवल्यान होता आणि तेका ह्याची जाणीवसुद्धा होती आणि म्हणूनच तो या सगळ्यासून सुटलो. नाहीतर तेका या सगळा किती भारी पडला असता ह्याचो आपण विचारसुद्धा करूक शकत नाही. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असो काहीसो होतो आजचो आपलो भयंकर अनुभव. जो तुमका कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक नक्की करा. लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका भूताची गोष्ट ऐकाक आवडतात तेंका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब तेवढा करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.